जानेवारी रोजी जो शेतकऱ्यांचा नाफेडवर मोर्चा होता बाकी शेतकऱ्यांना सुपर एपिको फेअर ग्रेडवर, त्या संदर्भात कालच इथं DDR ऑफिसमध्ये पणन मंत्रालयातून एक पत्र आला बाकी त्याच्यावर एक समिती गठीत झाली आहे की ज्याच्या समितीचे अध्यक्ष मूर्तिजापूरच्या तहसीलदार मॅडम होत्या व त्याच्यावर ठाणेदार साहेब सभासद आहेत, AR साहेब सचिव आहेत, त्याचे तालुका कृषी अधिकारी सभासद आहे व शेतकरी काही प्रतिनिधी आहेत. त्यांच्या आजच्या या सभेमध्ये त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना अशी रिक्वेस्ट केली की बुवा आम्ही उद्यापासून पण या नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांच्या सोयाबीन मोजण्यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे न्याय भेटला पाहिजे असा प्रयत्न करू. व नंतर दुसरा विषय असा आहे बाकी ग्रेडिंग संदर्भात जो विषय झाला आहे त्या विषयाचा आज आमच्या मीटिंगमध्ये प्रोसिडिंग घेऊन हे प्रोसिडिंग पणन मंत्री साहेबाला DDR साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुंबईला पाठवण्यात येईल व तिथं मंत्रालयात त्याच्यावर सविस्तर चर्चा होऊन त्यामध्ये अधिसूचना निघून भविष्यात सुपर एपिको फेअर ग्रेडनं सोयाबीनची मोजणी होईल असं आम्हाला त्यांच्याकडून आश्वासन मिळालं. व उद्याचा जो मोर्चा होता आमचा तो मोर्चा काढूनही हाच विषय असल्यामुळे आज आम्ही त्यांच्या विनंतीला मान ठेवून व शेतकऱ्यांचाच प्रश्न असल्यामुळे आम्ही तो मोर्चा स्थगित केला आहे. जर भविष्यात जर समजा शासनानं जर GR काढला नाही तर आम्ही येणाऱ्या काळात पुन्हा पण मोर्चा काढू शकतो. म्हणून आम्ही उद्याचा 2 जानेवारीचा मोर्चा हा फक्त तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला व ग्रेडरला थोडंसं आम्ही मागपुढे व्हासाठी यांना शासनामार्फत विनंती केली की तुम्ही शेतकऱ्यांचा माल मोजताना यावर्षी अतिवृष्टी असल्यामुळे क्वालिटी नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिला तर शेतकऱ्यांचा माल मोजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांनी पण आम्हाला होकार दिला की आम्ही शेतकऱ्यांचा माल हलकाबारी करून थोडासा घेऊ आणि भविष्यात आता ओपन मार्केटमध्येच 5,000च्या वर जर सोयाबीन जात असेल तर शेतकऱ्यांना माल मोजायचं काही काम नाही. तरी आम्ही शासनाला विनंती आहे की भविष्यातली चाल ठेवून शेतकऱ्यांना सुपर एपिक्यू व फेअरच्या ग्रेडमध्ये सोयाबीन मोजून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आम्ही आमचा मोर्चा ठेवला होता. तो आज आम्ही आमच्या शासनानं आमच्या मागण्या शासन स्तरावर मांडण्यासाठी मान्य केलं असल्यामुळे आम्ही उद्याचा मोर्चा स्थगित करत आहोत व शेतकऱ्यांनी जर झाला नाही तर आपण भविष्यात आणखीन शासनाने जर आपली अधिसूचना काढली नाही तर आपण भविष्यात हा मोर्चा आणखीन केव्हाही काढू शकतो याची शासनाने जाण ठेवावी. आपलं काय म्हणणं आहे? आज जे काही मीटिंग झालेली आहे यावर चांगला तोडगा निघेल अशी आम्हाला म्हणजे आशा आहे की बा सरकार याकडे लक्ष देणार आणि आपल्या मूर्तिजापूरमध्ये ज्वालादीप न्यूज चॅनल आणि पत्रकार विलास सावळे आणि सर्व पत्रकार बंधू हे शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र झटतात, शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांसोबत लढायला येतात. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी हे आम्ही ज्वालादीप न्यूज चॅनल आणि पत्रकार विलास सावळे यांचे आभार मानतो. आजच्या मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं? आजच्या मीटिंगमध्ये माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे झालेल्या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेडिंग करणे, तसेच शेतकऱ्यांचं इंग्लिशमध्ये नाव आहे पोर्टलवर त्याच्या बाजूला मराठीची पण तरतूद असावी ही एक मागणी आहे त्यांची. आणि समितीला अधिकार देण्यात यावे की ग्रेडिंग करताना एखादा माल